हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे आमच्या ननंदबाईचा धोंडा म्हणजेच गडाताईंचा. सो त्यांना आज आम्ही बोलवलं आहे धोंड्यासाठी आणि त्यांना आम्ही काहीच कल्पना दिली नाही आहे का आम्ही आज त्यांच्यासाठी धोंडा वगैरे करतो आहे. कारण की नाही ह्या गोष्टीला ते लवकर ॲग्री होत नाही आणि त्यांचं असं असतं की तुम्ही पोरं खूप खर्च करतात. म्हणजे ॲक्च्युली त्या आमच्या ना मानलेल्या ननद आहेत, पण आहे ना म्हणजे सख्या नंदेपेक्षा पण जास्त आहेत आणि खूप प्रेमळ आहेत. तर त्यांच्यासाठी आज आम्ही स्पेशली प्लॅन केले आहे आणि आम्ही पुण्यावरून इथे आलो आहोत संगमनेरला. सो आणि उद्या मी जाणार आहे माझ्या माहेरीसुद्धा धोंड्यासाठी. तर त्यांना मी असंच एक रिझन दिलं का मी आपलं असं आहे आणि आपल्याला सेलिब्रेशन करायचं तर तुम्ही या. तर त्या हिशोबाने येणार आहे. त्यांनी ना केकसुद्धा घेऊन आला. म्हणजे आम्ही ह्यांच्या कामाचं त्यांना रिझन दिलं होतं की ह्यांचं एक काम आहे असं तसं. सो त्याच्यासाठी तुम्ही या, मग आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. सो त्यांनी ना ह्यांच्यासाठी ह्यांच्या नावाचा केकसुद्धा घेऊन आला की सेलिब्रेशन वगैरे करू. आता एवढं छान न्यूज भेटली वगैरे. आम्ही त्यांना न्यूज दुसरी सांगितली, ती आता मी तुम्हाला सांगू शकत नाही यात. तर असं सगळं आम्ही सांगितलं तर त्यांना काहीच कल्पना नाही. आणि फर्स्ट टाईम असं झालं मी आणि वहिनी म्हणजे माझ्या जाऊबाई आम्ही दोघींनी मिळून अख्खा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. आणि आम्ही दोघी सकाळपासून लागलेलो स्वयंपाकाला आणि एवढं भारी वाटतं आहे ना. म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम आम्ही दोघी म्हणजे आम्हाला स्वयंपाक कसं करायचं माहिती होतं पण कधी आम्ही केलं नव्हतं. कारण की काय मग आईच करायच्या. तर फर्स्ट टाईम असं झालं आहे का म्हणजे आई नव्हत्या आणि आम्ही दोघींनी सगळं मिळून केलं. आणि नंतर वहिनीची मम्मी आल्या, मग मम्मीने आम्हाला थोडीफार मदत केली आणि खूप भारी वाटतं आहे. असं आम्ही आमच्या नंदीसाठी करतो आहे. आणि आमची जी ननंद आहे ना ती खरंच खूप प्रेमळ आहे आणि ॲक्च्युली त्या आहेत ना शिक्षिका आहेत मराठी शाळेमध्ये आणि पण अजिबात त्यांना कोणत्या गोष्टीचं घमंड नाही. एकदम प्रेमळ आहे. तुम्हाला ते या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल. तुम्ही मागचे माझे काही ब्लॉग बघितले असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल. म्हणजे ते आमच्या मानलेल्या ननंद आहेत, पण असं कधीच जाणवलं नाही की असं काही वेगळं रिलेशन आहे किंवा काय. म्हणजे एकदम सख्यापेक्षा जास्त आहेत ते आमच्यासाठी आणि खूप भारी वाटते. आता ते येणार आहेत आणि ते आम्हाला खूप बोलणारसुद्धा आहे कारण की आम्ही त्यांना काहीच कल्पना दिलेली नाही आहे. सो बघूयात आता त्यांची काय रिॲक्शन आहे. आणि आता आम्ही सगळं आवरलं, किचनमधलं काम वगैरे सगळा स्वयंपाक वगैरे आवरला. वाजले आहेत 8 आणि आत्ताशी आम्ही दोघीजणी रेडी झालो आणि आत्ता मी हा ब्लॉग मग स्टार्ट केलेला आहे. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आणि आम्ही कालच जाऊन भाऊंसाठी कपडे घेऊन आलो आणि ताईंसाठी पण ड्रेस घेतलेला आहे. मी ताईंसाठी काही ज्वेलरी आणली पुण्यावरनं, म्हणजे मंगळसूत्र बँगल्स वगैरे असं काही गोष्टी घेऊन आली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना देणार आहेत. सो बघूया त्यांची रिॲक्शन काय असणार आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. सो इकडे बघा आम्ही किती तयारी करून ठेवली, पाणी वगैरे भरून ठेवलेले आहेत. इथे भजी कुरड्या वगैरे सगळे केले, ह्याचे धोंडे पण केले. आणि धोंड्यामध्ये ना यावेळेस आम्ही दगड पैसा आणि मीठ वगैरे सगळं केलेलं आहे. इथे पोळ्या आमच्या रेडी आहेत. इथे काही नाही, इथे भात लावलेला आहे आणि इथे खाली सार वगैरे ठेवलं आहे. इथे भज्याचं थोडंफार पीठ ठेवले कारण की हेच जास्त झालेत. सो अशी काही आम्ही सगळी तयारी केलेली आहे आणि खूप भारी वाटतं आहे. मला सांगा बरं कसं वाटतंय आज आपण दोघींनी मिळून स्वयंपाक केलाय. एक नंबर. आम्ही पहिल्यांदा आम्ही त्याला बोलू जेवण बनवलं. याच्या आधी कधीच म्हणजे बनवलं होतं पण असं की भजे तळ वगैरे प्रॉपर असं नाही लाटायची तर नाही, लाटली तर नाहीच पण भाजणं वगैरे अशा गोष्टी करायचो. सार पण आपण नुसतं टाकलेलं असं प्रॉपर असं काहीच पण आज ना आमच्या नंदेसाठी आम्ही बनवले फर्स्ट टाइम जेवण. हो, आणि दोघींनी मिळून बनवले त्याच्यामुळे छान वाटलं. आणि कधीपासून सकाळपासून लागलो आम्ही स्वयंपाकाला. आणि आमच्या सासूबाई पण खूप लेट आल्या, 6-6:30 वाजता ते आले. त्याच्यामुळे त्यांनी पण त्यांची रिॲक्शन पण मी घेईन. आणि मम्मी आली होती लवकर तर मम्मीने थोडंफार मदत केली. बाकी सगळं आम्ही केलंय. आणि आता तुम्हाला दिसेलच नाटक कसं काय. बाकी त्यांची पण रिॲक्शन घेऊ कसं झालंय काय ते बघू आणि ते तुम्हाला दिसेलच. सो एवढी सगळी आम्ही तयारी केली आहे. सो हा ड्रेस ना आम्ही ताईंसाठी घेतलेला आहे. म्हटलं साडी आत्ता आम्ही त्यांना मागच्या आठवड्यातच दिली होती तर म्हटलं यावेळेस त्यांना ड्रेस घेऊ काहीतरी वेगळं. आणि हा ड्रेस आम्ही भाऊंसाठी घेतलेला आहे, रेडीमेडच घेतला आहे. आणि ही साडी आहे ना वहिनींनी आहे ना आईंसाठी घेतली आहे, म्हणजे सासूची पण वटी भरायची असते सो ही घेतली आहे. आणि मी आईंना ही साडी घेतलेली आहे वटी भरण्यासाठी. आणि ही साडी वहिनींनी त्यांच्या मम्मीसाठी घेतलेली आहे. आणि ते आम्ही टोपी उपारणं वगैरे असं सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. सो आता ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला. सो ही जी आहे ना साडी तर ही आहे ना वहिनींनी त्यांच्या बहिणीसाठी घेतलेली आहे. हां, ही मी सांगितली नाही, ही आईंसाठी आहे. सो अशी सगळी आम्ही शॉपिंग केलेली आहे. सो कनेक्ट राहा, तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल सगळं. इकडे आहे ना दादा, कसं वाटतंय तुम्हाला आम्ही दोघींनी स्वयंपाक केला आज? सांगा ना कसं वाटतंय. किती वर्षानंतर पहिल्यांदा स्वयंपाक? नाही म्हणजे 2017 2019 आता चालू 2026. पोळ्याचा स्वयंपाक. 9 वर्षानंतर 2 जावांनी मिळून
पहिल्यांदा पुरणपोळ्याचा पूर्ण स्वयंपाक केला आणि मी लग्नाच्या 6 वरून आम्हाला वर्षानंतर विचारत कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला सांगा. कौतुक वाटतंय म्हणून तुम्हाला विचारतोय. आम्हाला कौतुक वाटतंय म्हणून तुम्हाला विचारतोय. काय ना मग सासूबाई तुमच्या टाळ्या वाजवतात तिकडे आपल्याला कौतुक वाटते पण आपलं कौतुक कोणच करत हा ना आम्हीच करतोय. आम्हीच विचारतोय आम्ही सगळ्यांना रिव्ह्यू विचारतोय. आता खाऊन बघितल्यावर सांगा. भारी, खूप भारी वाटलं. सासूबाईंकडे पण जायचं. आई या नाही भजे इकडे भजे आम्ही ट्राय केले भजे एकच नंबर झाले पाहिजे ना हा. ते असे आम्ही तिघींनी मिळून केलेले आहेत का मम्मीला पण क्रेडिट तिघींच्या हा दिले मम्मी मग आल्यापासून पीठ दिले मग चाळत बसली होती. दिला मग? पुरणपोळ्या पण राहिलं. त्याच्यानंतर पुरणपोळ्या पुरणपोळ्या लाटून दिल्या हा पीठ मळणं म्हणून. अगं, पण तू आधी गाळलं ना. किचनवर बसू पोळ्या भाजल्या हा ते मी आल्यावर काढलं का बरं. नाही मी नाही काढला तो शूट. एक खाली लाटायला एक वर भाजायला एक ट्रान्सफर करायला मध्ये नाही काढलं. वरती बसून तू पण लाटलं का नाही मी नाही भाजल्या. मी नाही भाजल्या. सांगा बरं तुम्हाला कसं वाटलं. मला छान वाटलं आज बापुरीने स्वयंपाक केला पोळ्यासाठी नाहीतर मी असंच होतं ना का तुम्ही सगळं करून ठेवता ना आम्ही फक्त जेवायला येतो. आज पहिल्यांदा असं झालं का तुम्ही जेवायला राहिले आज. हा आई आल्यापासून बसूनच आहे. आईने किचन मध्ये बघितलं पण नाही पोरी काय करतात काय नाही सगळं आम्ही करून घेतलं. मग कसं वाटतंय तुम्हाला. भारी वाटतंय ना. असंच करायचं आता इथून पुढं. हा हे बघा हे दोघं इकडे बसले ते म्हणून आई इकडे बसले. या दोघांना देव बाप्पाचा वेळ आहे. दीदीला आणि दादाला त्यांना फक्त देव बाप्पा लागतो. काय देऊ अय स्नेहल डिस्क्लेमर देऊन टाक कंप्लेंट काय आहे आणि असं आहे ना ताई आहे ना थोड्या वेळापूर्वी आल्या होत्या घरी 5:30 वाजता आणि ना आम्ही दोघी अशाच नाईट ड्रेसवर बसलो होतो आणि आम्ही गप्पामध्ये एवढे गुंतून गेलो की आम्ही त्यांना पाणी पण विचारलं आणि चाय पण विचारलं नाही. सो ताईनं थोड्या रुसल्याने परत निघून गेले आणि त्यांनी आम्हाला एक व्हिडिओ पाठवते अशी इंस्टाग्रामची. तर तुमच्याकडे पद्धत नाही आहे का कोणी पाहुणे आलं पाणी वगैरे मी पाया पडणार आहे आणि हे पाणी देणार आहे लगेच. काय रे तुम्ही सो आता ताईला खुश करायचं आहे आम्हाला. झालं ना बोलणं याच्यामध्ये मला असे संस्कारी लेकरं पाय आपले. याला सगळ्यांना नाद सुचवले का नाही? आमचे संस्कार आहे, ते संस्कार. नाही याला म्हणतात नाही नको आपण बैल भावना इकडे नाही का याला म्हणतात संस्कार. सो मी काय म्हणते सगळ्यांनी माझं ऐका. ताईवर बॉम्ब फोडायचा फोडायचं का. चला आता जेवून घेऊ. बरं बसायचं आपल्याला जेवायला बसायचं. बरं जेवायचं घरी का बाहेर तुम्ही सांगा. ह्याला कोण म्हणतात ननंदबाई. जर का ताई तुम्हाला आली त्या नंदाची गोडी अगं विचू तो विचूच काय जाऊ द्या नाही नाही पण खरं सांगू का आमची ननंद खूप भारी आहे. नाही तशी नाही आहे आमची ननंद. आमची ननंद प्रेमळ आहे लई. म्हणजे एक वेळ तुम्हाला आहे ना इंगळे आंबळाय चोंबळाय परवडल. चला आता जेवून घेऊ. हा जेवायचं आम्हाला निघायचंय ना.
बरं भाऊंना काहीतरी म्हणायचंय. भाऊंना ठणका मारल्याशिवाय राहत नाही, तुम्ही तिला कवळ्या घातल्याशिवाय उलट नंतरचा कटाळा पाहिजे म्हणते ना, नाही, तो नाही, माझा नाही. म्हणा आणि तो वाचून कर म्हणा. काय करा नाही. कैसा लगा हमारा मजाक? आम्ही रिस्पॉन्स दीजिए. आले सांगा बरं, पडला ना फरक मग एका व्हिडिओने? पडला मग आता सामान औषध गुण लागू औषध लागू झालं गुण आला. आपण दोघी मॅचिंग चालू. सेम चालू. ना ताई, तुम्हाला ते एक गोष्ट सांगू का? आज पहिल्यांदा तुमच्या दोन्ही भाऊजाईंनी मिळून पहिल्यांदा तुमच्यासाठी पुरणपोळीचा अख्खा स्वयंपाक केलेला आहे. अरे बापरे. खरंच विचारा, मम्मींना विचारा. सगळं फक्त मग मम्मी आल्या तेव्हा पुरणपोळ्या वगैरे आम्हाला करू लागल्या. सगळं फार पुरण काढण्यापासून सगळं आम्ही केले दोघींनी. मी फक्त सकाळपासून. तुम्ही झोपल्या होत्या त्यावेळेस दुपारी. नाही झोपलो आज, आम्ही झोपलोच नाही दिवसभर. आज आम्ही झोपलोच नाही. तुम्ही आला ना त्यावेळेस आमचा अर्धा स्वयंपाक झालेला होता नाटक होतं का ते? मग आम्ही सगळं. इकडे येऊन नाही दिलं, तिकडे आलं तुम्हाला कळालं असतं. आम्ही चहा जर ठेवला असता ना, मग तुम्ही लगेच इकडे आले असता चहासाठी नाही का? म्हणजे आम्ही ठेवलाय, मग तुम्ही किचन मध्ये म्हणून आम्ही हल्लो नाही. कसं वाटलं मग? आम्हाला आहे ना तुम्हाला सरप्राईज चला आता आम्ही ताटं करून घेतो. बसा ना ताई तुम्ही. साडी घालून ये, मला एकटीलाच साडी घालून बोलली होती घरात. नाही आम्ही घालणार होतो साड्या. म्हणजे आमचं कसं माहिती तुम्ही आले ना कापा ना मग दादा. गप्पा वगैरे नंतर कापू आता जेवण. सो आता इथे आमचे ताट रेडी झालेले आहेत आणि बाहेर सगळे माणसं बसलेले आहेत. आता आम्ही त्यांना वाढतो. भूमी पवित्र तिथे बसा, बसा तुम्ही. ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराय बोला पुंडली गोरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बालकृष्ण भगवान की जय. वदनी कौल घेता नाम घ्या सर्वते नाम घेता जीवन करी इथे दादाला लागली भूक. पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जामीचे यज्ञ कर्म बोला पुंडली गोरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रावणा राज्य सीते सारखे रत्न चोरून नेले सीते सारखे रत्न तुला पोचेना 14 चौकड्याचे राज्य तुला खायना बोला पुंडली ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान महाराज की जय. करा दोंडा सुरू. आवरा. ताई ताई सांगा ना कसं झालं आता खाऊन आम्हाला. आम्ही दोघींनी बनवलंय स्वयंपाक कसा झाला? स्वयंपाक. टेस्ट करून सांगा आम्हाला आता. हा सार काय? सार खारं झाला. आणि आमरस आंबट. आमरस आणि झाला आयो. आणि भात आहे ना असा कडक झाला आणि पुरणपोळी फाटली त्यांनी सांगितलं कुरडई तळी ना पण ती जादा लाल झाली ना? लाल लाल झाली. झाली. भजी आंबट झाले भजी आंबट. आता एवढं नंदी एखाद्या वेळी भाषे खाती म्हणून काय असा विषय आहे, तुमच्या बहिणीने आदराने केलंय ना हा. त्यांचा मान ठेवायचा म्हणून खायचं. असं? नाही तर मला आता खायचं नव्हतं. अरे बापरे. म्हणजे पूर्वी यांच्या बहिणीच कसं माहिती नाकाबाई नाका डायरेक्ट पायलीला जातो. आता करा. चला चला आता सुरू. स्वयंपाक खूप सुंदर झालेला आहे. व्यवस्थित हा. झालेला आहे. पाहिजे समजलं. हो. कारण ते सगळं आम्ही मनापासून केले. आम्हाला आल्या- धंदा करायचं होतं इकडे आल्यापासून शिकवलं. आणि दोंडा करण्याचं कारण मला समजू शकेल काय काय जावई बापूने बुवा गेले 28 वर्ष एवढा दोंडा सांभाळला हा दोंडा आहे का? असं काय 28 बरं का?
बोट पाहिलेच नाही तरी 28 चला करा. मावशी मम्मी चला जेवायला. या नाही बसा तुम्ही, आई येतील. तुम्हाला असं वाटतं ताई जरी थोडी नाही नाही नाही, अहो आमचं सगळं मस्करी चाललंय. आम्ही तुम्ही व्हिडिओ पाठवले, आम्ही हसत होतो माहिती का. तुमची ताई म्हणजे कशी माहिती, नारळ वरुटा कठीण परी अंतरी गोड जीवन असं. नारळ हा. वरून कठीण अहो, चला. फणसांगी काटे परी अंतरी अमृताची साठे असं आहे. वरून बसायला कठीण नारळ आहे. पण सो मी एक ओळख करून देते. आमची ताई आणि भाऊ दोघंही शिक्षक शिक्षिका असल्यामुळे त्यांचं बोलणं असं आहे. गेला व्हिडिओ. आमच्या ताई म्हणतात सगळं तुम्ही पाठवताय युट्यूब वरती. गेला व्हिडिओ आला. सारंगला धोंड्यामध्ये पैसा मिळाला. ये आता आम्ही जी शॉपिंग केली आहे साई दाजींसाठी, तर तीच आता आम्ही बाहेर घेऊन चालू. त्यांची रिॲक्शन या ना ताई इकडे या. कोणत्या मुलीला? तिला दोघं साडी नाही, ड्रेस पण नाही घेणार बाबा. आपल्याला आवडलं. पटकन बसा, पटकन बसा. दाजी बसत आजी. काय करावं? परत द्यायचा. राम हरी राम. बघाच मला आता दुसरी साडी घेतली. नाही नाही, लय लुटल्या आणि वाटलं मला. मला बोलेल मावशी. मम्मी दे राहू दे इकडे. या दोन आई केस आहे. आहे. जा युट्यूबला आता. आता युट्यूबला जवळ. साडी नाही घेणार, कपडे नाही बाबा, घेणार. थोडं इकडे सर ना. साडी आणल्या त्याच्यावर. ए, पोत चांगली आई या दिवस. तुम्ही पण. सगळं चालू आहे सगळ्यांना तिकडे. काय सांगा, बसा तुम्ही. आई पण बसा. बसा बसा या. काहीच नाही घेणार. हे फॅन कुणी फास्ट केला बघा. मी गेलो. बाबा बाबा बाबा. हो. अहो गरज नव्हती हो तुझी. आमच्या नंदबाईला हा. सुखात ठेवलं पाहिजे ना. करतोय आपल्याला. म्हणजे थोडक्यात असं सांग ना, आपला दोंडा व्यवस्थित सांभाळा म्हणून जागा दोंडा करायचा बा. असं. दोंडा नाही हो. इकडे बघा. हा. आईने आईने ठेवलं केलं. ना. कुंकू हळद असं. सारंगला याचा काढून असली का तू? हा, फोटो त्यांचा पण काढा. मॅडम. उई, एक तर मेन गोष्ट तर राहिलीच. हा, आणते पण. आज काय डोकं लागतं काय माहित नाही. टेन्शन आलं रे. नाही, मला आवडत नाही घ्यायला माहिती का. असं काही नसतं. अजिबात हो, तुमचा अधिकार आहे. असं काही नाही. नाही. नाही नाही नाही, त्याने मला ऑपरेशन आता जरा सारे मग काय झालं? नाही नाही. अधिकार आहे तुला. बघा, तरी मी त्या दोघांना एकच घ्यायचं म्हणत नाही ती पण. दोन सुद्धा नाही. आता काय करावं? आई हळद. आज मात्र नंदाचा धोंडाच गेला का रे बाबा? नाही नाही नाही, एवढं नाही, अजिबात नाही. आता एवढं नाही घेणार काही. बाई. हे इकडे बघ इकडे. अगं बाई बाई. चावी पण. बाई. नो मग काय. नंदाला ओढ आजी नंदाला. नाही त्याला म्हणायलाच नाही आता. तसं नाहीये. अगं ये टाक. तसं नाही दुपार आम्ही थोडी नाही टाकणार. नाही, आलं तर थांबा, बाबा, थांबा. वळायच्या आधी. टाका, टाका, टाका. वळायच्या आधी टाक ना मला. नुसती टोपी घाला. थांब, थांब. नंदाचा परिसर काय नंदाई राहू दे सुखाचा. ताईला ग माझं देते करांडा कोकाचा. ताईची स्माईल तसं भारी तुम्ही 2007 दिसते. साली टोपी घातली. परत एकदा टोपी घालतो. 2007 साली टोपी घातली त्यांनी मला. भाऊ आले, ले, 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 सगळ्या काड्या काढ. ते खालचे अरे. कमेंट नंतर बंद. फोटो झाला का? काळजी घ्या, सांभाळा स्वतःला. ऐका ना, वहिनी, एवढं नका देऊ. दोन नंबर. नाही, 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 बोल पण नाही, आपण. काहीच माग नाहीये. नाही नाही
काहीच माग नाहीये. बरं चला घ्या केक कापून. चला बसा बसा बसा. हे बघा तुम्हाला. एक कार्यक्रम आहे ना आपला हा. नाही नाही असं बोलवण्यासाठी आम्ही एकामध्ये पार्टी एका निकन घेऊन आले. पारवाडाच केला असतं तुम्ही आमचं. तुम्ही आले नसते त्याला माहित होतं म्हणून त्याने मला न सांगता ते कारण कधी दिलं मला माहिती पडली. म्हणून म्हटलं दाजींना असंच सांगावं लागलं. तेव्हा दाजींचा ये तिने धोंडा म्हणलं दाजींचा काही यायचीच नाही. बरं तरी आता घे आणला घ्या घ्या कापून. 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 मंगळसूत्र आहे. हे बघ इथपर्यंत आहे बघ. ताई नाही 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 हे आमचं चॉईस आहे. सगळं आम्ही तुला. दोघींनी ठरवले काय काय द्यायचं तुम्हाला ते नाही नाही. हे सगळं तुमच्यासाठी. काय फक्त म्हणे दुखीला बोंदीला अरे तू मला रोज रात्री घालायचे, लसी घालायचे, माझ्या भावाने दिलं, ते माझ्या भावाने दिलं. मस्त शाईनिंग तुला करायची, मिळवायचं होतं ते. काही पण. करा बंद, करा बंद. करा पण, करा. व्हिडिओ बंद. चला व्हिडिओ बंद. चला बसा घ्या केक आणि कापून. आता 2 मिनिटं थांबा. आता मी कपडे घालून आहे दोघं जण. लगेच? हा मग असं थोडी जायचं राहते. आईची वट मग नवे केक कपडे कापून घेऊन घालून. आपण. तुम्ही आधी झाला. हा. तुम्ही आधी घा. तुम्ही बरं. आधी घा. ए, बांगड्या, ए, चाकू, चाकू. इकडे काय चालू झाले पाहिलं का? चाकू आणा, चाकू आणा. हा, सगळ्यांना सगळ्यांना. अरे, तर तुला आता तू सगळं घे. काही म्हणते तू काही. हा, चला. कुंडली, एकवर, हा. केक हात लावा. हात लावा ना, खरंच हात लावा. कॉंग्रॅच्युलेशन. हा. कशासाठी? हाताला हात लावा. हाताला हात लावा. हात केक कापा. त्याला जेवणाचा सुद्धा आनंद नाही घ्यायचा. त्याला फक्त भजे खायचे. तू जर हे बघ आता परत नाही तरी नाही मामा मला अजिबात हे पटत नाही यांचं. यांना मी सांगितलं दिवाळी असं काही असं एकच अरे, दे. इथं हाय म्हणून करता नसलं ते. हा. वा. फोटो मला नाही जमणार. हा, एकच नंबर. दोघी जा दोघी ए, तू बनवलं ना? नाही तर काय सनी हा. दोन यांचं झालं त्यांना द्या. हा, एक ऐकलं का? एक छंद. किती इथे लेकरं? मग त्याच्या लेकीची लेवटी. अरे वा. त्याची मम्मी आहे. असं आहे बा. अरे वा. माझं तेच चाललं होतं ना. हाय, हाय, हाय. फोटो मला पण स्माइली चेहऱ्यावर चालून पाहतो. काय करते? तुला काम आहे, बोल. राम राम. दोनच सेकंद झाले बरं का. तू अशी गेली. पहिला मला खूप हसू येईल. अशी हसू येईल. आई. त्याला इशारा नाही. हाय, हाय, हाय. काय करणार? सो आता अवतार चेंज केलेला आहे आणि आम्ही निघालो आहोत नाशिकला. चलो बाय बाय. बाय. मग ताई कसं वाटलं आमचा सरप्राईज? छान होतं ना. चलो आता आम्ही निघतोय. वर्षापासून बांधलेला आहे असा हा मुलगा घेऊन आज आमच्या जाऊ. जावयाला आणायचे ताजे नव्हते. आम्ही रस्ता सुद्धा नवीन डांबर टाकून रस्ता हा डांबर टाकून रस्ता तयार केला आम्ही डायरेक्ट. नवीन रस्ता पण रस्ता तुम्ही रस्ता प्लीज दाखवा कृपया. आमची एक डांबरावरील आग्रहाची इच्छा आहे तेवढी. अरे बापरे. रस्ता सुद्धा नवीन आहे.
पण त्यांच्याशी खोटं नसतं बोललो ना ते आले आले नसते. नसते तुम्ही दोघं तरी पाहिले ना किती वाजता आले पाहिलं ना नाही ते दुपारच्या उसनं फिरला हा हा म्हणून सांगितलं नाही आले. मग त्याच्यामुळे नाही म्हणले, मला माहित होते. नाही ती बाबा तिला जगा वेगळी. तिला काय वाटत माझ्यासारखं आहे ना, माझ्यासारखं 2 दिवस आधी येऊन बसन करतो का नाही मी जाणार नाही. हा सगळ्यांना बाय करा, करा बाय सगळ्यांना, करा बाय बाय. फ्लँकिश दे फ्लँकिश. आम्ही उद्या येतो हा सकाळी. सकाळी लवकर या बरं, लवकर या. बाय. हो नाही सगळ्या घाला पण. बाय. जय हरी. हो एकदम हळूहळू